अंमळनेर नगरपालिकेच्या इलेक्शनचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि या उरलेल्या 2 दिवसात सुद्धा आजपर्यंत भूतोना भविष्य अंमळनेर नगरपालिकेमध्ये ज्या दिवसापासून अंमळनेर नगरपालिकेचे इलेक्शन सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत जर बघितलं गेलं तर बस हप्ता अंमळनेरमधले प्रॉपर्टी धारकांना आज दिलासा सुद्धा मिळाला नाही. आणि बस हप्ता प्रॉपर्टी ही कुठल्या कुठल्या अनुषंगाने आपल्या अंमळनेर शहराच्या जुन्या अंमळनेरमध्ये येत आहे आणि बस हप्ता का उठवत नाहीये याचा आम्ही प्रश्न विचारतोय. आणि सरळ सरळ जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास होतोय तेव्हा तेव्हा आपण या गोष्टीवरती कधीच लक्ष वेधून घेतलेलं नाहीये जनता जनार्दनाने. आणि हे लक्ष तुम्ही वेधायला हवं होतं, कारण की प्रॉपर्टीचे मालक तुम्ही आहात, प्रॉपर्टी तुमची आहे, त्यासाठी तुम्ही अंमळनेर नगरपालिकेचे रहिवासी आहात. आणि आज तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीवरती कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमची प्रॉपर्टी रुजवता येत नाहीये. म्हणून ती बस हप्त्याची प्रॉपर्टीवरून हा बस हप्ता उठवायलाच पाहिजे होता. आणि याच्यावरती तुम्ही नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, तुमच्या इथं नेते मंडळीच असेल, या नेते मंडळाला तुम्ही जाब विचारला पाहिजे होता. आणि मुद्दा आहे की आज अंमळनेरमधून आपल्या नगरपालिकेच्या 6 शाळा बंद आहेत. बहादरपूर नाक्यापासून तर बहादरपूर नाक्याच्या 2 12 नंबर शाळा, नगरपालिका माध्यमिक विद्यालय अंमळनेर 1 नंबर कौलारू शाळा, 5 नंबर कौलारू शाळा, अशा प्रकारे 5 ते 6 शाळा अंमळनेरच्या बंद असून आम्ही शिक्षण कर भरतोय, महाशिक्षण कर भरतोय. तर अंमळनेर नगरपालिकेला एवढ्या सुखसुविधा नागरिकांकडून पैशाचा अभाव कमी पडत नाहीये, तरी माझ्या शाळा का बंद पडतायत हा प्रश्न आम नागरिकांना तासन तास नाही रात्रंदिवस त्रास देतोय. आणि नगरपालिकेत जो तो येतोय आणि मलिदा खाण्यास मागते आपलं राजकारण करून निघून जातोय. पण शहर माझं विटीत धरलं जाते. कुठल्याही गोरगरीब नागरिकांना आज शहरामध्ये रोजगार मिळत नाहीये. शहराच्या बाहेर परदेशात जा, या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडून जा, एकुलतीचा एक मुलगा असतो तो सुद्धा बाहेर, त्याला सुद्धा या शहरामध्ये पोट भरायला आज जागा नाहीये. सकाळी दिवस उगला तो व्यक्ती विचार करतो की मी आज पोट कशाने भरावं, मी कुठे कामाला जावं. आज 4 मंत्री आहेत महाराष्ट्राच्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये नवे तर माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत. सभेमध्ये मोठमोठे भाषण होतात, सभेमध्ये मोठमोठे आश्वासनं दिले जातात, मोठमोठे गाजर दिले जातात, पण होतं काय? बी प्रॅक्टिकल कुठलंच नाही. तर यांना प्रश्न विचारण्याची वेळ तरुणा जागा हो आणि तुझ्यासाठीच तू स्वतःचा धागा हो. आज नाही तर उद्या नाही तुमचं भविष्य अंधारमय. तरुणांनो विचार करा. आज सगळी ठिकाणी हीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला बळी पडू नका आणि कुठल्याही आयऱ्या नत्तू करायचा आज झेंडा उचलू नका. आणि तो झेंडा उचलताना तुम्ही एक नव्हे 1000 वेळा विचार करा की मी आज झेंडा कुणाचा उचलतोय. आणि तो झेंड्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी या नालायक गव्हर्नमेंट सरकारने हे करून ठेवलेली विषय. आणि या विषयाला तुम्ही बळी पडू नका आणि अशा विषयांना तुम्ही कदापि सुद्धा सहन करू नका. आज आपल्याकडे मोलमजुरी करून आपले आई वडील आपल्याला शिकवतात आणि त्या संस्थेला मी पैसा देऊन माझं शिक्षण घेतोय आणि नगरपालिकेला आपले आई वडील टॅक्स भरतात आणि त्या टॅक्स रुपयाने पैसा जमावतो आणि मला प्रायव्हेट शिक्षणमध्ये जावं लागतंय. नगरपालिकेच्या शिक्षणमध्ये इंग्लिश मिडियम होऊ नाही शकत. नगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्लिश मिडियम आपण शिकू नाही शकत. सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करू नाही शकत. करू शकतो, पण त्याच्यासाठी पाहिजे नगरपालिका चालवणाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती. आणि ती इच्छाशक्ती व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला आपण चांगल्या प्रकारे सलाम करू, असं व्यक्तिमत्व आपण निवडून देऊया आणि चांगल्या व्यक्तिमत्वालाच आपण मदत करूया. ही मी सर्व अंमळनेरकरवासियांनाच असेल तर महाराष्ट्रातील तमाम सर्व जाणकार मंडळींना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही जाणकार मंडळीलाच मतदान करा. ही जाहीर विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.